नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, MMRDA यासाठी एकूण 82 जागा ज्या सिव्हिल इंजिनिअरिंगशी संबंधित आहे. याच्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्रीवाले विद्यार्थी जे आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे ते पात्र आहेत आणि फॉर्म सुरू झालेले आहेत. फॉर्मच्या काय डेट्स आहेत, शेवटची तारीख काय आहे, फॉर्म्स भरताना काय काळजी घेतली पाहिजे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल आले, त्यांचे टेक्निकल जे काही इश्यू आहेत ते पण आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण प्रत्येक वेळेस आयदर TCS किंवा IBPS चे फॉर्म भरलेले आहेत, आपल्याला माहिती आहे प्रोसिजर, पण तरी ज्या छोट्या छोट्या चुका आहेत आणि ज्या टाळता येतात सहज आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम भविष्यात होत नाही, अशा गोष्टीवरती आपण फोकस करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. विद्यार्थी मित्रांनो, 2026 ची रिक्रुटमेंट आहे. आपल्याला माहिती आहे MMRDA याच्यामध्ये एकूण ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट आहेत तर ती बघितली आपण, तर त्याच्यामध्ये 82 जागा ह्या ज्या आहेत A2 आणि ज्युनियर इंजिनियर, त्याला ऑब्लिक स्लॅश केलेला आहे, सिव्हिलच्या आहेत, काही जागा एक्सपिरियन्ससाठी आहेत, नॉन टेक्निकलच्या सुद्धा खूप जागा आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे संधी आहे. ओके, तर बिफोर दॅट विद्यार्थी मित्रांनो, 2026 मध्ये येणारी ज्या काही सरळ सेवा भरती आहे त्याच्यासाठी एक परफेक्ट आपली बॅच आहे. टार्गेट JEE 2026 फ्रेशर विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या PWD WRD या सगळ्या एक्झामिनेशनसाठी ही बॅच सुरू आहे. याच्यामध्ये एनरोलमेंट सुरू आहे, तुम्ही जॉईन करू शकता. ओके, अधिक माहिती तुम्हाला हवी असेल या बॅच बद्दल तर आपला IVR क्रमांक 7887811411 याच्यावरती संपर्क करा. चला फॉर्म फिलिंगची स्टेप बाय स्टेप प्रोसेस समजून घेऊया. 2 महत्त्वाच्या तारखा. फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे. कधीपासून सुरू झालेली आहे? जी स्टार्ट डेट आहे ती 18 तारीख आहे. 18 फेब्रुवारीपासून हे फॉर्म फिलिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे. पण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्याच्या तांत्रिक अडचणी येत होत्या आणि कधीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर मार्च महिन्याच्या 20 तारखेपर्यंत, कारण हा 28चा महिना आहे त्याच्यामुळे 20 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे मार्चच्या. येतंय लक्षात? आणि जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्याच वेळेस ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करायचं आहे, त्याच्यासाठी कुठलंही एक्सटेन्शन त्याच्यामध्ये नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं की फॉर्म फिलिंग केल्यानंतर तुमची जी एक्झाम आहे त्या एक्झामची एक्झाम डेट तसंच त्या एक्झामसाठी लागणारं तुमचं जे काही हॉल तिकीट आहे हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, ओके, ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला ते बघायला मिळेल. साधारणतः आपण एक्झामच्या अगोदर 7 ते 10 दिवस अगोदर तुमचं हॉल तिकीट येईल आणि डेट जी आहे ती लवकरच तुम्हाला मेन्शन करण्यात येईल. ओके, तर ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत. आता आपल्याला जायचं आहे त्यांच्या वेबसाईटवरती. तुम्ही प्रॉपर त्यांच्या वेबसाईटवरती गेलात तर नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण आपण पहिल्यांदा रजिस्ट्रेशन प्रोसेसच करतो आणि नंतर अप्लाय करतो. तर रजिस्ट्रेशन प्रोसेस MMRDAच्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आयदर लॉग इन किंवा रजिस्ट्रेशन अशा 2 गोष्टी दिसतील. आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिल्यांदा. तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट बघायची असेल तर तिची PDF इथे अवेलेबल आहे. तुम्हाला नॉर्मलायझेशनशी संबंधित जे काही फॉर्म्युला ते वापरणार आहेत, कारण शिफ्टमध्ये होईल ही एक्झाम, तर त्यावेळेस नॉर्मलायझेशन अप्लाय केलं जाईल. त्याचे सुद्धा रूल्स, नियम, फॉर्म्युला सगळे इथे दिलेले आहेत. आता मला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनवरती मी क्लिक केलं, ओके, तर न्यू रजिस्ट्रेशन इथे क्लिक केलं की मी डायरेक्ट त्यांच्या पर्टिक्युलर रजिस्ट्रेशन पेजवरती जाणार आहे. नेहमीप्रमाणे इथे 2 गोष्टी महत्त्वाच्या. एक तुमचा चालू असणारा आणि भविष्यात चालू राहील असा मोबाईल क्रमांक, दुसरा चालू असलेला आणि कंटिन्युअस पासवर्ड आपल्याला आठवत असलेला ईमेल ID. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना आम्ही ह्या गोष्टी सांगतो, पण बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांना अडचण येते. ओके, तुमचं नाव आहे, मधलं नाव आहे, लास्ट नाव आहे, इथे डायरेक्ट त्यांनी आडनाव लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे CBSE मध्ये सर पहिले सरनेम आहे नंतर नेम आहे असं काही भानगड नाही. उमेदवाराचे पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव असं डायरेक्ट त्यांनी म्हटलेलं आहे. वडिलांचं नाव टाकायचंय, आईचं नाव टाकायचंय. ही जी काही त्यांनी स्पेसिफिकली रिक्वायरमेंट मागितलेली आहे ती फुलफिल करत जायचं. जसं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की मोबाईल आणि ईमेल महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे काय करायचंय तुम्हाला, तुमच्या नावामध्ये चेंज झालेला आहे का. आता चेंज झालेलं आहे की मी परत एकदा एक्सप्लेन करतो. चेंज होणं वेगळं आणि स्पेलिंग मिस्टेक वेगळी. येतंय लक्षात? विद्यार्थिनी आहे, लग्न झालं, लग्नानंतर नाव चेंज झालं, डॉक्युमेंट्स काहीतरी चेंज केले, मॅरेज सर्टिफिकेट लावलंय तर तिथे ते नाव चेंज झालेलं आहे. पण सर माझं पूजा नाव आहे,
बरोबर आहे, आणि डबल ओच्या जागी यू आहे किंवा यूच्या जागी डबल ओ आहे, ते झालं तुमचं मिस्टेक. त्याच्यासाठी आपण ॲफिडेविट करून घेतो आणि हे मात्र नावात बदल विचारलेला आहे. ज्यांचं काहीच नावात बदल नसेल त्यांनी नो करायचं, पुढे जायचं, जन्मतारीख टाकायची, जन्मतारीख त्यांचं जे कॅलेंडर आहे तिथनंच टाकायची. ऑटोमॅटिकली तुमची इथे इयर्स, मंथ, डेट, किती वर्षाचे तुम्ही झालेले आहात हे सगळं तिकडे येऊन जाईल ऑटोमॅटिकली. ओके. त्यानंतर जसं मी सांगितलं जेंडर निवडायचं आहे तुम्हाला. मोबाईल क्रमांक मॅन्डेटरी, तो कन्फर्म करायचा आहे. काही डिजिट चुकतायत का, 9च डिजिट दिलेत का, बरोबर आहे. त्यानंतर काही अल्टरनेट नंबर आहेत का, ईमेल आय डी कन्फर्म करायचा आहे. आणि याच रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला 3 तुमचे जवळचे नजीकचे काय करायचे आहेत, एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचे आहेत. सगळ्या डिस्ट्रिक्ट लेवलला हे दिलेले आहेत. एकच रिपीट करता येत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही तुमचं जे लोकेशन आहे, ओके, प्रॉपर गाव वेगळं, तुम्ही अभ्यास कुठेतरी वेगळा करता, तर त्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे. जसं जे विद्यार्थी पुण्यातच आहेत आणि पुण्यातच राहतात त्यांनी पुणे असेल, सातारा असेल, की जे जवळ आहे, नाशिक असेल किंवा नगर असेल, ओके, असं सिलेक्ट करू शकता. ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस सांगतोय मी. इथे एक OTP तुम्हाला जनरेट होईल. OTP तुमच्या मोबाईलवरती आणि ऑथेंटिक तुमच्या ईमेल आय डीवरती येईल. तो टाकला, कन्फर्मेशन मिळेल. जनरेट OTP केलं की कन्फर्मेशन मिळालं, तुमचा कॅप्चा टाकलेला आहे, इथे सगळं मी वाचलेलं आहे असं म्हटलंय. ऑथेंटिकेशन आलं की परत एकदा स्पेसिफिकली तुम्हाला काय करायचं आहे, हा कॅप्चा भरून तुम्हाला सबमिट करायचं आहे. जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही सबमिट केली आहे ती सगळी इथे येईल या डब्यामध्ये. मी ती मास्क केलेली आहे. तुमचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्म नाव, बरोबर आहे, जे काही आहे तुमचे डिस्ट्रिक्ट वगैरे, या प्रत्येकाला चेकलिस्ट दिलेली आहे त्यांनी. सगळं बरोबर आहे की नाही सगळं परत एकदा चेक करा, कारण इथे प्रॉब्लेम आला की मग परत पुढे प्रॉब्लेम जातो. आणि हे सगळं रिव्हेरीफाय करायचंय. रिव्हेरीफाय झालं की डेफिनेटली तुम्हाला काय करता येणार आहे, रजिस्ट्रेशन तुमचं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन ID जे आहेत आणि त्याचा पासवर्ड येतो. बऱ्याचदा विद्यार्थी मित्र पासवर्ड तोच जो घाणेरडा किचकट येतो, अल्फा न्यूमेरिक वगैरे, तर तेच ठेवतात. तसं न करता थोडंसं चेंज करा, किंवा तुम्हाला जर तो कुठे सेव्ह करून ठेवता येत असेल तर तसा सेव्ह करा. ठीक आहे. ही झाली तुमची पर्टिक्युलर रजिस्ट्रेशनची पोस्ट. आता आपल्याला काय करायचंय, अप्लाय करायचंय आपल्या पोस्टसाठी. तर अप्लाय पोस्ट नावाचा हा टॅब आहे. रजिस्ट्रेशन तुमचं झालंय, सगळी माहिती इथे तुमची आलेली आहे. हे मी मास्क केलं इकडे, बरोबर आहे. तुमचे सेंटर आलेत बघा. आमच्या कार्यकर्त्यांनी पुण्याला, औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला सॉरी, आणि नाशिकला दिलेलं आहे. आता पोस्ट सिलेक्ट करायची आहे, तर नॉन टेक्निकल, टेक्निकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल सगळ्या पोस्ट आहेत. तर त्याच्यापैकी आपल्या ज्या पोस्ट आहेत, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1, याला एक्सपिरियन्स मागितलेला आहे त्यांनी, त्यामुळे तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करावं लागेल. असिस्टंट इंजिनियर ग्रेड 1 हे जे आहे हे स्पेसिफिकली सिव्हिलशी रिलेटेड आहे आणि ट्रॅकशी रिलेटेड आहे, वेगवेगळं. ओके. त्यानंतर तुमचं कम्युनिकेशनसाठी सुद्धा ती पोस्ट आहे. सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी महत्वाची पोस्ट, जिथे 82 जागा आहेत, मी सांगितलं, असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 ऑब्लिक ज्युनियर इंजिनियर. डिप्लोमा झाला असेल तर इथे तुम्ही पात्र ठरता, डिग्री झाली असेल तर इथे तुम्ही पात्र ठरता. तर त्या हिशोबाने तुम्हाला तिथे सिलेक्ट करायचं आहे पोस्ट. मल्टिपल पोस्टसाठी मल्टिपल फॉर्म भरावे लागतील, हे पण लक्षात घ्या. येते लक्षात. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथे AE2 किंवा JEE पोस्ट आहेत, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. तसंच बाकीच्या ज्युनियर इंजिनियरच्या टेलिकॉम, कॉम्प्युटर टेक्निशियन, इस्टेट मॅनेजर, सोशल डेव्हलपमेंट ऑफिसर, लीगल ऑफिसर, हॉर्टिकल्चर, सर्वेअर, स्टेनोटायपिस्ट, त्याच्या व्यतिरिक्त अकाउंटंट आणि डेप्युटी अकाउंटंट आणि डेप्युटी प्लॅनर, खूप सारे आहेत. या सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा जो सेशन आहे, हा जो व्हिडिओ आहे, तो कामाचा आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा हा शेअर करा. ओके. हे सगळं तुमचं इथे तुम्ही क्लिक केलं की हे सगळं तुम्हाला भरता येतं, ते ऑटोमॅटिकली येतं. सगळ्यात महत्वाचं, डोमेसाईल महाराष्ट्राचा अधिवास हे कंपल्सरी आहे. तुम्ही जर इथे नो केलं, ओके, तर यू आर नॉट इलिजिबल असं ते म्हणतंय, बरोबर आहे. नॅशनॅलिटी कंपल्सरी, डेफिनेटली इंडियन. महाराष्ट्राचा रहिवासी आहात का, म्हणजेच डोमेसाईल यस करावं लागणार. नो केलं तर यू आर नॉट इलिजिबल म्हणतंय ते, तर लागेल तुम्हाला डोमेसाईल. त्यानंतर डोमेसाईल मी यस केलं की त्याच्या प्रमाणात इकडे काय येईल, माझं हे सगळं येईल की डॉक्युमेंट जे डोमेसाईल आहे ते कुणी दिलं, कधी दिलं, त्याची तारीख काय आहे, बरोबर आहे, आणि त्याचे स्पेसिफिक जे काही सिरियल नंबर आहे ते तुम्हाला द्यावं लागेल. तो डोमेसाईल इज कंपल्सरी. नेक्स्ट डॉक्युमेंट वरती जाऊया. आता 1 बाय 1 जे विद्यार्थी ओपन मध्ये आहे त्यांना फक्त एज्युकेशनल, नॅशनॅलिटी, डोमेसाईल,
आणि काही रिलेव्हंट डॉक्युमेंट्स लागतील. पण जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत तर कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, NCL असेल, EWS असेल किंवा तुम्ही भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त ज्या काही कॅटेगरीला तुम्ही यस करता त्या पर्टिक्युलर कॅटेगरीशी संबंधित कागद, तो कागद कुणी दिला, कधी दिला आणि त्याचा सिरियल नंबर हे तुम्हाला मागणार आणि ते तुम्हाला अपलोड करावे लागणार. ओके, तर कॅटेगरीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, जात प्रवर्ग आहे. ओके, त्यानंतर जात प्रवर्गासाठी अर्ज करतायत. परत मी एकदा सांगतो इथे, आता फॉर एक्झाम्पल सपोज मी आहे NTD चा विद्यार्थी, तर मी कुठल्या कास्ट कॅटेगरीमध्ये मोडतो, NTD इथे येईल. पण आपण एक्झाम्पल घेतोय की NTD ला समजा जागा नाहीये, तर इथनं भरताना मला ती NTD येणार नाही, मग मी इथे ओपन मधनं भरू शकतो. दी कॅटेगरी बाय फ्रॉम विच यू वॉन्ट टू अप्लाय फॉर द पोस्ट, कॅटेगरी इन विच यू वॉन्ट टू अप्लाय फॉर द पोस्ट. ओके, आणि ज्या विद्यार्थ्यांसाठी जागा आहे, समजा मी ओबीसीचा आहे आणि ओबीसीचा जागा आहे, तर मी इथे ओबीसी करेल, इथे ओबीसी करेल. ज्या कॅटेगरीमधनं भरायचं आहे ते इथे लिहायचं आणि माझी कॅटेगरी जी आहे ती इथे लिहायची. काही अपवाद असू शकतात. ठीक आहे, आता कास्ट सर्टिफिकेट दिलं म्हटल्यानंतर कुणी दिलं, कधी दिलं, सिरियल नंबर जसं मी सांगितलं. व्हॅलिडिटी आहे का विचारतात ते, कंपल्सरी व्हॅलिडिटी इथे नाही, पण बाकी डॉक्युमेंट्स बघितलं तर लाल मार्क आहे तिकडे, चांदणी आहे तिकडे लाल, त्याच्यामुळे हे कंपल्सरी आहे. राहिलाय प्रश्न फक्त व्हॅलिडिटीचा. व्हॅलिडिटी मॅन्डेटरी नाही, तुम्ही जॉईन केल्यानंतर व्हॅलिडिटी सबमिट करू शकता किंवा इवन दो याच्यामध्ये ती प्रोसेस असते, आपल्याला माहिती आहे की व्हॅलिडिटी कधी मिळत नाही, त्याला कव्हरिंग लागतं. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी लिस्टमध्ये आहेत. ओके, आता हे झालं कॅटेगरीशी रिलेटेड. सगळ्यांना ID प्रूफ कंपल्सरी आहे, मग तो कॅटेगरीचा असो किंवा ओपन कॅटेगरीचा असो, जनरलचा असो. मग तुम्हाला या लिस्टमध्ये एक कुठलं तरी कंपल्सरी आहे, कृपया वैध ओळखपत्र तुम्हाला द्यायचं आहे आणि कुठलंही एक जे आहे मिनिमम हे तिथे लागणार आहे आणि ते जे तुम्ही अपलोड करणार, सादर करणार, सबमिट करणार, फॉर्म सोबत जोडणार, ते तुम्हाला एक्झामच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे एक्झामला, त्यानंतर काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, पोस्टिंग असेल, सगळ्यांना लागणार आहे. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पासपोर्ट जर असेल तर, बँक पासबुक ज्याच्यावरती फोटो असेल असं, याच्यापैकी कुठलंही एक तुम्ही देऊ शकता. ज्याला तुम्ही टिक केलं तो विचारेल तुम्हाला त्या डॉक्युमेंटचं इन्फॉर्मेशन. पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा नंबर विचारेल आणि पॅन कार्डवरचं तुमचं नाव विचारेल, जे मॅच केलं गेलं पाहिजे तुमच्या हॉल तिकीटच्या नावासोबत. ठीक आहे, ह्या सगळ्यांपैकी मी हे का देतोय, कारण मला माहिती आहे की मी एक्झाम देणार आहे, तर मी माझ्या स्वइच्छेने हे डॉक्युमेंट अपलोड करतोय असं सुद्धा त्यांनी आपल्याकडनं घेतलेलं आहे. व्यवस्थित असेल तर सेव्ह करायचं, नेक्स्ट वरती जायचं. आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन, पर्सनल झाली, आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय आहे, तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकरी जे आहे त्यांचे वारस किंवा मुलगा आहात का, सेमी गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट किंवा एम्प्लॉई आहात का तुम्ही, जर असेल तर त्याच्याशी रिलेटेड माहिती विचारतात. प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जिथे तुम्ही यस कराल ती इन्फॉर्मेशन तुम्हाला भरावी लागेल. तुम्ही पार्ट टाइम किंवा अंशकालीन आहात का, तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आहात का, म्हणजे मी जर याला यस केलं तर डेफिनेटली काय येईल की सर्व्हिस कधी ते कधी केली, बरोबर आहे, एकूण किती वर्ष केली, कधीपासनं कधीपर्यंत, एकूण किती वर्ष, हे सगळं येईल. किंवा एखादं डॉक्युमेंट असेल, समजा अंशकालीन आहे तर अंशकालीनचं मला जे सर्टिफिकेट मिळालं ते कुणी दिलं, काय तारखेला दिलं आणि त्याचा सिरियल नंबर. तर हे सगळंच, मग तुमचं दिव्यांग विद्यार्थी असेल, स्पोर्ट पर्सन असेल, पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जसं सांगितलं मी, याच्यामध्ये तुम्हाला टाकावं लागेल. डिसेबिलिटीसाठी माहिती आहे आपल्याला 40% क्रायटेरिया आहे, त्याच्यानुसार इथे तुम्हाला त्याची पर्सेंटेज लिहावं लागतं आणि कुठला प्रकारचा आहे आणि व्हीलचेअरचा आधार हवा आहे का हे पण त्यांनी याच्यामध्ये विचारलेलं आहे. MMRDA शी संबंधित आहे, त्या जॉब रिस्पॉन्सिबिलिटीच्या हिशोबाने त्यांनी इथे अगोदरच विचारलेलं आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये परत स्वातंत्र्य सैनिकाचे तुम्ही नातेवाईक किंवा जे काय आहे ते आहेत का, ऑर्फन अनाथ आहात का, असेल तर त्याचा प्रकार इथे मी सांगितलं, संस्थात्मक, असंस्थात्मक. जे काका मामाकडे राहतात ते असंस्थात्मक झाले, जे शासकीय किंवा ज्याला म्हणतो आपण की अनाथालय मध्ये राहतात ते झाले तुमचे इन्स्टिट्यूशनल. ओके, ही सगळी माहिती भरायची. प्रिव्हियस एक्झाम डिटेल्स विचारलेले त्यांनी,
तुम्हाला काही डिबार किंवा हाकलून देणे असं काही केलेलं आहे का, किंवा त्याच्यामध्ये बेसिकली काही केसेस पडलेल्या आहेत का, त्या हिशोबाने तुम्हाला तिथे रिझन द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही MMRDA अगोदरचे कर्मचारी आहात का. जर तुम्ही यस म्हटलं तर तुम्हाला तुमचं पोस्ट आत्ताची आणि तुमचा एम्प्लॉय ID MMRDA विचारतात. नाही म्हटलं तर काही प्रॉब्लेम नाही. येतंय लक्षात. तुम्ही म्हणाल सर हेच हे असतं, आता इतक्यांदा फॉर्म भरले, तितक्यांदा पैसे भरलेत, आता आम्हाला सगळं कळलंय. नक्कीच विद्यार्थी मित्रांनो कळलंय, तरी प्रत्येक वेळेस आपल्याला काळजी घेतलेली कधीही चांगली. इतर तपशीलमध्ये क्रिमिनल केसेस आहेत का, कोर्ट मॅटर आहेत का, जे असेल ते खरं खरं लिहायचं. याच्यामध्ये कुठलाही खोटेपणा टाकायचा नाही, कारण ते पुढे जाऊन कुठेतरी अडचणीचं ठरतं. येतंय लक्षात. ऍड्रेस टाकायचा आहे, करस्पॉन्डन्स वेगळा, परमनंट वेगळा. पण तुमचा जर करस्पॉन्डन्स ऍड्रेस तुम्ही इथे टाकला, तोच जर तुमचा परमनंट असेल तर तुम्ही इथे यस केलं तर खाली लिहायची गरज पडत नाही, ऑटोमॅटिकली ते सगळं येतं. सेव्ह आणि नेक्स्टला मी गेलो. आता क्वालिफिकेशन सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे, तर क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहेत. MSc IT त्यांनी तसं कंपल्सरी केलेलं नाही. MSc IT मी इंजिनिअरिंगशी संबंधित बोलतो. इंजिनिअरिंगचा फॉर्म भरलेला आहे हा वाला. इथे मी यस केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि नो केलं तरी काही प्रॉब्लेम आलेला नाही. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी बोलतो, नॉन टेक्निकल मध्ये चेक करावं लागेल एकदा. बरोबर आहे. त्यानंतर 10चा डिटेल द्यायचे आहेत, कंपल्सरी आहे. SSC कंपल्सरी आहे. कुठलं बोर्ड होतं, स्कूल कोणती होती, कुठला CGPA किंवा ग्रेड मिळाला हे कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर तुमचं मॅट्रिक्युलेशन कुठल्या वर्षी झालं हे कंपल्सरी आहे. मार्क्स नाही टाकले तरी जमतात, मॅन्डेटरी नाही, पण पर्सेंटेज किंवा CGPA तिथे टाकणं गरजेचं आहे. हे झालं 10वीचं. 10वी कंपल्सरी आहे. आता 12th मॅन्डेटरी नाही, कारण काही विद्यार्थी डिप्लोमाला जाऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांनी इथे काय केलंय, 12th डिप्लोमा डिग्री, इंटरमिडिएट म्हणजे 12th डिप्लोमा आणि डिग्री याच्यामध्ये कुठलंही त्यांनी मॅन्डेटरी केलेलं नाही, कारण तुमचा ऑप्शन असू शकतो. काही जण 10th प्लस डिप्लोमा, काही जण 12th प्लस डिग्री असं असू शकतं. ज्यांची 12वी आहे त्यांनी बोर्ड, शाळेचं नाव, ग्रेड, मार्क्स आणि कुठल्या वर्षी पासआउट झाला ते. 10वी नंतर डिप्लोमा केला, डायरेक्ट इथे जायचं, ही सगळी माहिती भरायची. डिप्लोमाचं कुठलं क्वालिफिकेशन आहे तुमचं, कुठल्या संस्थेमधनं उत्तीर्ण झाला, किती CGPA ग्रेड होता, मार्क टाकायचे आणि कधी पास झाला तो मंथ टाकायचा आहे तिकडे. ओके. एक लक्षात ठेवा की इथे मार्क्स कंपल्सरी नाही, पण तुमच्याकडे असेल तर नक्की टाका. आणि तसंच डिग्री सुद्धा सेम विद्यार्थी मित्रांनो, कुठली युनिव्हर्सिटी आहे किंवा कुठलं काय आहे हे सगळं. हे झालं क्वालिफिकेशन डिटेल्स. आता एक्सपिरियन्स जो आहे, ज्या पोस्टसाठी मी बोलतोय, बरोबर आहे, AE2 आणि ज्युनियर इंजिनियर. ओके. तर नॉट मॅन्डेटरी. मी परत एकदा सांगतो की ज्या पोस्टसाठी आपण बोलतोय, AE2 आणि JEE याच्यासाठी मॅन्डेटरी नाही, तर हा एक्सपिरियन्स तुम्हाला टाकायचा आहे. इथे तुम्ही तुमचा तपशील टाकू शकता. तुमचं डिपार्टमेंट कुठलं होतं, बरोबर आहे, किंवा पोस्ट कुठली होती, कुठल्या संस्थेमध्ये काम करायचे, कधीपासून काम करायचे, कधी तिथनं तुम्ही बाहेर पडलात. जर समजा 2-4 कंपन्या असेल तर इथे ऍड न्यू रो नावाचं एक टॅब आहे, त्याच्यावर क्लिक करायचं, ऍड ऑन करायचं. एकच असेल तर एकाच लाईनमध्ये मोकळं करून टाकायचं. जर नसेलच एक्सपिरियन्स तर स्किप करायचं, सेव्ह अँड नेक्स्ट मध्ये जायचं. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पंचरंगी कार्यक्रम म्हणजे डॉक्युमेंट अपलोड करणे. याच्यासाठी सुरुवातीलाच फॉर्म सुरू करायच्या अगोदरच प्रत्येक डॉक्युमेंटची PDF डिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये, JPG असेल तर JPG, PNG असेल तर PNG, तुमची PDF असेल तर PDF, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्या स्पेसिफिक साईजमध्ये, KB मध्ये दिलंय का बाबा किंवा MB मध्ये दिलेलं आहे का, त्या हिशोबाने तयार करून ठेवायचं आणि त्याला नाव पण देऊन ठेवायचं की सपोज फॉर एक्झाम्पल XYZ डोमेसाईल सर्टिफिकेट, XYZ डिग्री सर्टिफिकेट, बरोबर आहे. आणि त्याचं एक फोल्डर तयार केलं की अपलोड करायला मोकळे. ओके. इथे काय करायचंय, पासपोर्ट साईजचा फोटो अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला लाईव्ह फोटो पण द्यायचा आहे. येते लक्षात. इथे आहे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो. ओके. आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड जे डायमेन्शन्स असतात हे 4.5 आणि 3.5 असतात. हे सेंटीमीटर मध्ये आहे. ते रंगीत छायाचित्र पाहिजे, मागे काहीही गडबड गोंधळ नको, कपडे डार्क घातले, गॉगल घातलात असं नको. तसंच साइन आपले स्कॅन केलेले स्वाक्षरी ही सुद्धा जी आहे स्पेसिफिक याच्यामध्ये ही इथे अपलोड करायची आहे. 10वीची मार्कशीट
अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर तुमचं 12th हे अपलोड करायचं आहे. त्यानंतर डिग्री तुमची अपलोड करायची आहे. तुम्ही म्हणाल सर मग डिप्लोमा बाकीचं गेलं कुठं, किंवा इथं 12वी कुठनं आली, आणि तेही मॅन्डेटरी. विद्यार्थी मित्रांनो, वरती आपण ज्याला ज्याला टिक केलं, क्लिक केलं, तर त्याच्यानुसार तुमची ही लिस्ट चेंज होणार आहे. कारण कास्टमध्ये असेल एखादा विद्यार्थी तर त्याला कास्ट सर्टिफिकेट, NCL किंवा कास्ट कॅटेगरीचे जे काही असेल ते सगळं येईल. बरोबर आहे. मग त्या हिशोबाने हे सगळे डॉक्युमेंटची लिस्ट आलेली आहे. तुमचं डोमेसाईल असेल, तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल, आता एक्सपिरियन्स इथे मॅन्डेटरी नाही केलेलं आहे त्यांनी. EWS सर्टिफिकेट असेल, तुमचं पॅन कार्ड, कारण मी तिकडे पॅन कार्डला यस केलंय तर तिथे पॅन कार्ड आलं. बरोबर आहे. तर हे सगळं काय करायचंय, अपलोड करायचं आहे. आता आमच्याकडे काही विद्यार्थ्यांचे कॉल पण आले होते. हे सुद्धा हा बिचारा विद्यार्थी आहे, याला छोट्या कुटुंबाचं प्रमाणपत्र असं मेन्शन आलेलं आहे आणि त्याने तिकडे मॅरिड म्हणून दाखवलेलं आहे, पण त्याला अलर्ट येतोय प्लीज अपलोड युअर स्कॅन स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट. बरोबर आहे. आणि ते पुढे जातच नाही. मग अशा वेळेस टेक्निकल एक हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही तांत्रिक अडचणीसाठी बऱ्याचदा असं विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर ते काही उचलत नाहीत, पण कंटिन्यू कॉल करत राहणे, त्यांच्यासोबत कम्युनिकेशन करणे हा महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये रिफ्रेश करून परत एकदा दुसऱ्या जे काही प्रिस्क्राईब त्यांनी हे दिलेले आहेत ब्राउझर्स, त्याच्यानुसार करण्याचा प्रयत्न करा. मोबाईलवरती केलं तर लॅपटॉपवरती करून बघा एकदा. त्याच्यामध्ये बऱ्याचदा एखादा टेक्निकल ग्लिच असू शकतं, तो मात्र निघतो. कारण आता हा फॉर्म भरतानाच जो आपला कॅन्डिडेट आहे त्याला सुरुवातीला त्याने एक्सपिरियन्स दाखवला, एक्सपिरियन्स सगळं मेन्शन केलं, पण ते अपलोडच होत नव्हतं आणि सेम मेसेज येत होता टेक्निकल एरर. ओके. मग त्या केसमध्ये त्यांनी रिफ्रेश केलं आणि परत केलं तर ते सगळं ओके झालं. बरोबर आहे. लाईव्ह फोटो अपलोडसाठी सुद्धा तसंच इथे कॅप्चर फोटोग्राफ आणि अपलोड फोटोग्राफ आहे. क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो हे तुम्ही करू शकता. वेबकॅम असेल किंवा मोबाईलवरती आजकाल QR पण जनरेट होतात. आणि हे सगळं झालं की तुम्हाला काय करायचंय, लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे. नंतर जातं ते गेटवे पेमेंटला. पेमेंट म्हटलं की आपल्याला माहिती आहे दरवर्षी सालाबादाप्रमाणे. ओके. तर ही फी तुम्हाला भरायची आहे. त्या पोर्टलवरती ती ज्याला म्हणतो गेटवेवरती जाईल, पेमेंटवरती हे सगळे अॅक्नॉलेजमेंट जे आहे, तुमचं नाव येईल प्रत्येक ठिकाणी की एक्स मिस्टर एक्स असं असं आहे, एक्स असं असं आहे, मी शपथ घेतो. हे सगळं झालं, हे सगळ्याला ॲग्री केलं की तुम्हाला प्रिव्ह्यू करता येतो. एकदा नक्की करा, 4 मिनिटं लागतील. सबमिट नंतरच करा. एकदा सबमिट झालं की ते गायब होतं. महत्वाची गोष्ट, जे काही तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, अप्लिकेशन फॉर्म जो भरलेला आहे याची PDF ही नक्की जपून ठेवा आणि ती डाउनलोड करा, नाहीतर खूप सारा प्रॉब्लेम होतो. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस झाली. अजूनही काही तुमच्या शंका असतील, काही टेक्निकल ग्लिच असेल तर मी जसं सुरुवातीला सांगितलं त्यांनी एक हेल्प डेस्क नंबर दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. ओके. याच्यावरती बघा, इथे हेल्पलाईन नंबर आहे. इथे नंबर मी परत मोठ्याने लिहितो बघा त्यांचा, 9515131565 फक्त त्यांनी टाइम दिलेला आहे आपल्याला 9 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत. या वेळेत तुम्ही करा. ओके. पण टेक्निकल काही ग्लिच आला तर ही जे आहे हे नंबर तुम्ही देऊ शकता. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, MJP ची सुद्धा ह्या एक्झामिनेशन सगळ्या पाईपलाईन मध्ये आहेच आहे आणि त्या पद्धतीने आपलं सगळं चाललेलं आहे. येणाऱ्या 2026 मधल्या ज्या काही एक्झाम्स असतील याच्यासाठी परफेक्ट स्टडी मटेरियल जे आहे ते 12,000 आपलं सर्वात खपाचं जे आहे, सगळ्यात जास्त डिमांडिंग बुक आहे आपलं, आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. ओके. इन्फिनिटी सिव्हिल बुक्स जरी टाकलं तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी तरी येईल. दुसरी गोष्ट, पुणे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा, पत्रे मारुती चौक, नारायणपेठ इथे तुम्हाला मिळेल. आणि आपल्या नाशिकच्या ब्रांचला उपाध्ये चेंबर, अशोक स्तंभाला सुद्धा ही पुस्तक अवेलेबल आहे आणि लवकरच ते नागपूरला सुद्धा अवेलेबल होईल आपल्या ब्रांचला. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्की 100 पेक्षाही जास्त याच्यामध्ये काय आहे, तर 100 पेक्षाही जास्त एक्झामचे पेपर्स याच्यामध्ये ऍड ऑन आहे. फॉर्म्युला शीट आणि डेफिनेशन शीट हे एक असं टूल आहे की जे विद्यार्थी आता डिग्री परस्युइंग आहे किंवा डिप्लोमा परस्युइंग आहे किंवा जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, मग ती सेंटरची असेल किंवा तुमची स्टेटची असेल, सगळ्यांसाठी एकदम उपयुक्त असं जे प्रॉडक्ट आहे ते म्हणजे फॉर्म्युला शीट आणि डेफिनेशन शीट. ओके. तर खूप चांगला सेट आहे हा.
आणि खूप युजफुल आहे, 0 एरर आहे, तर तो तुम्ही मागवू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, स्टेप बाय स्टेप प्रोसेस MMRDA, घाई करू नका, शांतपणे भरा. ज्या गोष्टी सांगितल्यात पहिले फोल्डर करून सगळ्या PDF वगैरे तयार करून घ्यायच्या. नंतर काही तांत्रिक अडचण आल्या तर तिथे कॉल करायचा. जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण आली तर कमेंट सेक्शन सुद्धा ओपन आहे, तिथे सुद्धा तुम्ही कम्युनिकेट करा. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की एखादी गोष्ट ग्लिच किंवा काही प्रॉब्लेम आला तर आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने आम्ही कम्युनिकेशन करून सॉल्व्ह करून घेतो आणि नंतर मग ते सगळ्या विद्यार्थ्यांना कम्युनिकेट करतो. नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा आणि जर सगळ्यात महत्त्वाचं की तिकडे घंटी आहे ती प्रेस करा, म्हणजे असेच आम्ही प्रकट होत राहू. ओके, तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग द सेशन आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.